वाली हो, वो सुन के अब तो खुशी के मारे पागल हो सकते हो। ऐसा हुआ क्या भैया आपको ना लाला भयो तुम्हाला तुम्ही किती कीर्तन ऐकले करते जरा खूप कीर्तन ऐकले काल्याचे जेव्हा तुम्हाला बाळ होईल ना जेव्हा तुम्ही फोनवर कोणाला तरी सांगायचा प्रयत्न करा मला मुलगा झाला तुमच्या हातातला फोन नाही नाचला तर आपल्याला येऊन जाईल कारण ते दुःख नाही ते आनंदाचे अश्रू आहे ती आनंदाची लहरी आहे तसं सुनंदा माता म्हटली भैया सच्चाई में बता दो नंदाजी कहते बगली बता दे का भैया आपको लाला हो मोत्याचा कंठीहार काढला सुनंदा मातेचा गळा धारण करून दिला बहीण बहीण भावंड धावत आले बाळाचं मुखावलोकन केलं पुण्यवाचन केलं गोकुळ गाव सजलं गुड्या उभारली तोरणं बांधली गोपिका एकमेकीच्या पुढे धावताय गवळण म्हणत ती गवळणीला पुत्र झाला गोकुळी आनंद झाला कधी मथुरेपर्यंत कधीपर्यंत भूमीपर्यंत कधी त्या प्रसन्नापर्यंत जाणार आहोत या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं आपलं बांबोली गावात गोकुळ होऊ द्या मंडळी ही टाळी अयोध्येच्या प्रभू रामचंद्रांसाठी ही टाळी पंढरपूरच्या माझ्या मालकांसाठी ही टाळी द्वारकेच्या द्वारकाधीशांसाठी ही टाळी पंढरपुरामध्ये विराजमान असलेल्या चौदा विठुरायासाठी ही टाळी सीमेवरती विराजमान असलेल्या भारतीय जवानाला उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभू देण्यासाठी ही टाळी नाराज असलेल्या माझ्या शेतकरी बापासाठी गोकुळी आनंद झाला रामकृष्ण झाला गोकुळी ज्यांना जमेल त्यांनी 2 मिनिटं घडून द्या पावली लोक काय म्हणतील या व्यक्तीत जगू नका त्या काय म्हणाल त्यांनी चिंता करू नका जगन्नाथाला आनंद होईल असं वातावरण निर्माण करू द्या काही क्षण फक्त किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड अष्टमीच्या रात्री यमुनेच्या रंगाचे पळती सरे फेर धरती दिशा धरती दिशा
महाराज बरे लोक बसले होते, त्यांना उभं करायचं, मग परत बसवायला लावायचं. मला सांगा, लाडकी बहिणीचा फॉर्म भरायला गेला, 4-4 तास रांगेत उभी राहिली केली. पण देवा करता काही क्षण इथं लाजला आणि उद्या जर दुसऱ्याच्या लग्नात नाचला, असं काहीच होऊ नका टेन्शन मध्ये. पण यारे नाचू प्रेमानंदे रामनामाची या धन्य जगी तोचे हरी रंगी नाचे. पण आपल्याला एक आजार लागलाय, मानसिक रोग. लोक काय म्हणतील, काय म्हणतील. अरे या लोकांनी प्रभू रामचंद्राची पत्नी सुखानं नांदू दिली नाही. या लोकांनी तुकोबांना गावात भजन करू दिलं नाही. या लोकांनी मुक्ताईंना खापर भेटू दिलं नाही. या लोकांनी ज्ञानोबांना माधुकरी मागू दिली नाही. या लोकांनी नागोबांच्या अंगावर तुमकाय लावलंय. हे लोक तुम्हाला मला बरं म्हणतात. म्हणून जग काय म्हणेल याची चिंता करायची नाही, जगन्नाथ काय म्हणतील याची भीती बाळगा. आणि माझी विनंती राहील, माझ्या समोर जेवढे वारकरी मायबाप जिथपर्यंत माझा आवाज जातोय, गळ्यांनो मन मारून जगू नका, मन भरून जगा. हा जन्म परत नाही. आम्ही जर लोकांचा विचार केला तर आम्ही फिरूच शकणार नाही. 2 तासाचं हे व्यासपीठावरचा आनंद आपल्याला प्रगट होतो की बाबा एवढा समाज महाराजांना ऐकायला एकत्र येतोय. आणि एकटा वक्ता 2 तास आपल्यासमोर येणारा प्रत्येक वक्ता बोलतोय. पण पेटा बांधण्याच्या अगोदर आमची अवस्था काय होती, मोहन दादाला, आमच्या दादाला विचारा. ते मला म्हटले, महाराज तुम्हाला झोप लागते. त्याला दादा नाईलाज आहे. मी रात्री किमान 125 किलोमीटर लांब तिथून आलो. दिवसभराची कथा, आता आपला काल आहे. दुपारी 2 ते 5 कथा आहे त्या रावेर तालुक्यात गात्याला. ती कथा करून रात्री किनगाव आहे. उद्या सकाळचा काला तुमच्या त्या जडकं विटनेरला आहे, तिथला काला करून पुन्हा कथा आहे. संध्याकाळी पुन्हा एरंडोलच्या बाजूला मोरगाव आहे. परवा पुन्हा गात्याचा काला आहे, तो काला करून पुन्हा संध्याकाळी त्या बेटावरच्या बाजूला आजंद आहे. परवा त्याच्या पुढच्या दिवशी त्या आजंद्याचा काला आहे. संध्याकाळी रोज मी लय भाग्यवान आहे गड्या, माझ्या जीवनात रोजच काला एकादशी सोडली. रोजच एवढी कालाची कीर्तन नाही कोणाच्या मस्त काय ना, लय कीर्तन रोजच पंगत आहे आपली. मी जेवत नाही ते दुर्भाग्य आहे, कारण इथून निघलं की पटकन पुढचा कार्यक्रम गाठायचा असतो. गड्या भगवंतानं निवडलाय. मला बाबा म्हटले, आम्ही बसलो होतो मोहनदादांकडे, दादा बसले होते, किशोर बाप्पा म्हटलं की बाप्पा म्हटलं महाराज लय मोठा प्रवास आहे, आम्ही रोज तुमचं मोबाईलच्याद्वारे बघतो ती सगळी तुमची कार्यक्रमाची नियम वगैरे, तर पत्रिका वगैरे, ते कार्यक्रमाचे व्हिडिओ, तर प्रवास सांभाळून करा. मी बाप्पा नाही म्हटलं तुम्हालाही सांगून जातो, सत्व सिद्धेंद्र ज्ञानोबा तुकोबांचं पवित्र भावनेनं जर मी ज्ञानोबांचा सेवक असतो तर ज्ञानोबांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. एवढा प्रवास एवढी झोप डोळ्यामध्ये घेऊन हे सगळं कोण करता येतं, भगवंत करून घेतोय. करता करवीचा एक परमेश्वर आहे. आपण निमित्त आहोत, देवान निवडलाय, त्यांची इच्छा तोपर्यंत हे चालत राहणार आहे. त्याला विसर्जन झाला. आणि गड्या यारे नाचू प्रेमानंदे रामनामाची या छंदे. लक्षात घ्या, भगवान नाचणं पाप नाही गड्या. संत मीराबाई म्हटल्या, पग घुंगरू बांधत मीरानाथ. त्या म्हटल्या की मी पायात घुंगरू बांधून बांधून नाचणार आहे. अपने मंदिर में बैठ कर गीता भागवत वाचूंगी और बैठो नाचूंगी. म्हणून संतांनी म्हणावं, यारे नाचू प्रेमानंदे रामनामाची या छंदे. एक लक्षात घ्या, भगवान परमात्मा प्रगट झाले हे सांगताना ऐकताना आपल्याला इतका आनंद आहे. कल्पना करा, गुडिया तोरणे करती कथा गाणे म्हणू लागले. काय गाणे म्हणू, सपो तुना कपायले लागला, किती मार खावान धरला. एखाद्या हक्काचं नाव सपो असो, किती त्रास आहे. एक लक्षात घ्या, गड्यात त्या ठिकाणी आनंदाची लहरी प्रगट झाली. विषांतर होईल. गुड्या उभारल्या, तोरणं बांधली गेली. गुडिया तोरणे करती कथा गाती गा तुका म्हणे छंदे. आणि मन मोहिले सर्वांची मन परमात्म्याने आकर्षित करून घेतली. बघता बघता भगवंत 5 दिवसाचे झाले. 6व्या दिवशी देवान पुतना मारली. 108 दिवसाचे असताना शक्तासूर मारलं. अल्प वयामध्ये काग वगैरे ठा मारले बालपणी. अवघी दैत्य खाली बुडविली. राधिका माता, विशाखा माता, ललिता माता, चंद्रकला माता, प्रभावती माता, लीलावती माता. भगवंतानं अष्टनायकांची मन आपल्याकडे आकर्षित करून घेतली.
सर्वांची मन आपल्याकडे वेढली तर मान्य करतात की तुका म्हणे छंद मन मोहिले गोविंदे आणि निष्काम परमात्मा गोकुळाच्या मातीत लया करायला लागला. पुरावा सांगा ना महाराजजी. परब्रह्म निष्काम तो हा गौडी या घरी, तो हा गौडी या घरी वाड्यावाडे भक्तकृष्ण गौरी तत्वरी. परब्रह्म निष्काम तो हा गौडी या घरी, गौडी या घरी वाड्यावाडे गौरी तत्वरी. मनती गौरने हरीचे पाऊले भरा, पाऊले भरा रामचंद्रामध्ये येतो हरिहराचा मंदिरा. मनती गौरने हरीचे पाऊले भरा, पाऊले भरा रामचंद्रामध्ये येतो हरिहराचा मंदिरा. नपथपथ येतो हरिहराचा भुवनी, हरिहराचा भुवनी. नंदापिता तोडी, नंदापिता तोडी आपण बसे सिंहासनी. निष्काम निराळा आणि गोपी लावी आल्या. किती तळा लागला, घरात पाणी आहे, गोपिकांनी सांडून टाकलं. भरला उलंडोनी रिता कारी घाता विस पनियासी गोपिकाची जटा. झाले घर घरावरून तोडी वाहत, पाहे पाडतोनी उभा तो तिरीत हो. आज काल्याचं कीर्तन आहे. फक्त खालच्या लोकांचे उमजून देऊ नका. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू. सोपं एक लक्षात घ्या. इथं सोपं आहे. एके ठिकाणी म्हटलं मी तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे माझ्याला म्हणे ससे. लक्षात घ्या. माझी वाणी का माझी मामी विषांतर होतं. एक लक्षात घ्या. गड्या रोज गवळणी आपल्याला ऐकायला भेटतात. गवळणी तर लय ऐकायला भेटतंय. रडू नको बा. एक शिंदे ताई आहे, छोटीशी दिदी आहे, वारीमध्ये पायी पायी चालत होती. त्या बहिणीनं अंगावरती घोंगडी घेऊन सहज म्हटलं एका यूट्यूब चॅनलच्या दादांनी सहज ते रेकॉर्ड केलं तुमच्याप्रमाणे आणि छोटासा व्हिडिओ व्हायरल झाला. आज प्रत्येकाच्या ओटावर किती गवळणी शपकसुजीतली असू द्या, पण त्या छोट्याशा प्रमाणानं त्या ताईला प्रसिद्धी मिळवून दिली. आपल्या लेकरांना असं काहीतरी शिकवा. कधीतरी एक छोटंसं बाळ तुम्ही पाहिलं असेल टी वरती, एवढंच म्हटलं आमच्या पप्पानं गणपती आणला. अवघ्या भारत देशानं पाहिला काहीतरी शिकवा. एक लक्षात. पुण्याला कीर्तन केलं मी. मांडीवर एक लेकरू येऊन बसलं. तुम्ही म्हणाल महाराज लेकरू मांडीवर येऊन बसलं काय विशेष आहे? 38 किलोचा असेल ते आणि एकाच पायावर 27 मिनिटं बसवलं. एक लक्षात. विषांतर होईल. त्याला पांडुरंगाचा फोटो दाखवला, त्यानं ओळखला नाही. त्याने एक वेगळाच देव मला दाखवला. त्याच्या बापाला म्हटलं थोडं सावध राहा. हा हिंदू धर्मातल्या देवाला देव म्हणत नाही, भविष्यात तुमले बाप म्हणे. ही कीर्तनं कशासाठी? आपल्या लेकरांना आपला देव कळावा, आपला देश कळावा, आपला धर्म कळावा, आपली संस्कृती कळावी. का सांगू लागलो गड्यांना? ऐका ना. चारी बाजूनं धर्मावरती आघात आहे. देव देश आणि धर्मासाठी जागायचं. चारी बाजूनं आघात आहे. तो दीपचंद्र नावाचा युवक तुम्ही बांगलादेशातला बघितला. त्याच्या आईच्या समोर त्याला मारलं, अर्धमेला मारला. ताऱ्यानं त्याला गळफास दिला, झाडाला लटकवलं आणि जिवंत असताना खालून दुरकाठी परकाठी एकत्र केली, लाकडं एकत्र केले, होळी पेटवतात. आपल्याकडे वांग भाजतात भरीत करण्यासाठी, तसा जिवंत पेटवलं. तुम्हाला एकच व्हिडिओ दाखवला गेला. असे 19 एका महिन्यात जाणले गेले. हजारो हिंदू करणीवरती अत्याचार झाले. फक्त दोष काय? तर हिंदू म्हणून जन्माला आले. एक विनंती करू तुम्हाला, व्हॉट्सअपच्या स्टेटसला नुसता फोटो ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण होणार नाही. त्याच्या कपाळी नाही टिळा, त्याच्याकडनं खरेदी टाळा. एवढं तर करू शकतो ना. थेंबे थेंबे
लढ्यासाठी प्रयत्न तर करू शकतो. आणि सर्वांना विनंती करतो, नेहमी एकत्र या. काही वैयक्तिक वाद विवाद द्वेष मत्सर इगो अभिमान हे सगळं बाजूला टाकून द्या आणि सर्वांनी एकत्र या. फक्त धर्म म्हणून एकत्र या. माझा वैयक्तिक वारकरी संप्रदायाचा पदर तुमच्यासमोर पसरतोय. वैयक्तिक विनंती करतो हात जोडून की सर्वांनी एकत्र या. धर्मासाठी का सांगतो? खंदे के ऊपर छाती नहीं होती, धर्म के ऊपर कोई जाति नहीं होती. जब दिया नहीं रहेगा तो क्या करोगे बाती का, और धर्म नहीं बचेगा तो क्या करोगे जाति का. माझी माझ्या प्रत्येक तरुण भावाला विनंती, तुमच्या शक्तीची तुमच्या बळाची या धर्माला गरज आहे. निर्व्यसनी जीवन जगा आणि त्यासाठीची कथा आणि त्यासाठीच कीर्तन आहे. भगवंतांचे अवतार घेतले जरी लीला असेल पण ती धर्मरक्षणासाठी. भगवंत स्वतः म्हटले ना की तेवढी आपुलकीने काही बार मी साकार होऊन अवतरे मग अज्ञानाची अंधारी गिळून घाली. कशासाठी? ऐसिया काजा लागेल अवतरे मी योगी योगी आणि परी हेती ओळखे तो जगी मिळेल. पवित्र गाणं आहे साधू नाम. किंवा जब जब होवे धर्म की